करायला आलोय. तनू आणि तनू तो डॅडा घाबरतोय. बघू तिकीट बघू. एक मिनिट तिकीट हे आपलं तिकीट आहे 700 पर पर्सन. चला आता आपण डिप्लाइन करू. मी आणि तंत्र डॅडा नाही बोलतोय आणि आता करायला आला आहे. आता तंत्र डॅडा पण करणार आहे. जा आता आपण चॉकलेट फॅक्टरीमध्ये आलो आहे. तर चला आता आपण बघूया चॉकलेट कसं बनतात ते चॉकलेट फॅक्टरीमध्ये. तनय चॉकलेट फॅक्टरी कशी वाटली तुला? तनयने सर्व सॅम्पल खाऊन झाले ना. तनय सर्व तनयने सॅम्पल खाल्ले. आपण हा वाला घेतला आहे चॉकलेट. चला सर्व होते. आपण हा फ्लेवर घेतला आहे. पण अजून भाऊ काय घेतोय ते हे बघा. चॉकलेट बनतात त्याच्यापासून चॉकलेट बनतात. कोका पावडर चॉकलेट. तर याच्यात ना ऑरिजिनल हा फ्रूट नंतर पिकल्यानंतर तो ब्लॅक होतो ब्राऊन सारखा होतो. त्यातल्यामध्ये बिया असतात ना आपल्या त्या बियांपासून चॉकलेट आणि कोका पावडर बनते. आणि ते शुगर फ्री चॉकलेट ठेवलेत त्यांनी. इथे दिसतात ना हे टीचे प्लांट ते आपल्या डोंगरावर ते आपल्या टाटा टीमध्येच आपलं यूज केले जातात. कन्नल देवल असं काहीतरी नाव आहे त्या टीचं. हे आपल्या टाटाचेच प्लांट आहे सर्व. ॲपल टी रिपल टी. आता आपण मुन्नारच्या ओल्ड चर्चमध्ये आलो आहे. CSI चर्च म्हणून आहे. ब्रिटिश काळातलं चर्च आहे. रिपल टी म्युझियमला आलेलो आहे. तर इथे आपल्याला रिपल टी म्युझियम आपला टाटा ग्रुपचंच आहे. तर इथे आपण म्युझियमला व्हिजिट करूया. टी कशी बनते वगैरे. तर ते आपण सर्व आतमध्ये जाऊन बघूया. तर चला जाऊया आपण. तर चला आता आपण टी म्युझियम मध्ये जाऊ. हे बघा ही तुम्ही बघू शकता मोटर. ही 1919ची मोटर आहे. चहा पत्ती बनवायची. 1919 अगोदरची 1919 जाम जुनी. हे बघा जुन्या जमान्यातले टायपिंग कॅल्क्युलेटर असतात ते जुन्या जमान्यातले. हे बघा आता आम्ही फॅक्टरी विजिट करायला चाललो आहे. म्हणजे चहा ती कशी बनते ते. तर चला दाखवते तुम्हाला. स्मेल येते पुन्हा असं एकदम स्ट्रॉंग स्मेल येते पानांचं. Unopened or the rolled. These leaves are harvested, they are hand plucked and sun dried. It's the only process. Whitey. This process is called vigaring. This is the first step for orthodox as well as CBC. प्लांट आहेत आणि याच्याने बनते व्हाईट टी बनते. याच्याने हे छोटे आहेत ना त्याच्याने व्हाईट टी बनते. आणि याच्याने ग्रीन टी बनते. आणि हे लास्टची पद्धत पानं आहेत ना मोठी ते जुनी पानं त्याच्याने आपली ब्राऊन टी बनते. तर हे बघा तुम्ही इथे बघू शकता.
हे पहिले असं असतात, ते पानं पहिले असे आपले हे पानं असतात ना, हे नंतर पहिले हवेने सुकवले जातात, नंतर मध्ये असे प्रोसेसने आपली अशी टी बनते. टीची मशीन चालू होतात तिथनं. आता आपण टी फॅक्टरीचं पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला दाखवतोय मी. हे बघा हे म्हणजे ते झाड आहे ना, ते चालतात म्हणजे आता मी तुम्हाला दाखवली बघा मला रेसिपी. ती आता पूर्ण अशी बारीक करतायत. हे बघा आपली चहापत्ती आता तुमच्यासमोर पूर्ण प्रोसेस दाखवली. ती 3 पत्ती होती, ती ड्राय होऊन पूर्ण आपली चहापत्ती इथे रेडी आहे. बघू शकता. टी फॅक्टरीला व्हिजिट करून झाली आहे. तर आता आपण बघूया आता कोणती ठीक येते. तर ती शॉपिंगसाठी इथं आपण आलेलो आहेत. आपण पुढे हे बघा आपण आता शॉपिंग केलेली आहे आणि टी घेतलेले आहेत आपण. 170 रुपयाला एक आहे ना, 170 ला एक. 170ला एक आहे. 170 ला एक. हां 170ला एक आहे. तर चला आपण घेतली आहे. आपला एक फायदा झाला आहे, आपल्या ड्रायव्हरने त्याच्याकडे कार्ड होता, तो कार्ड दिला आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला डिस्काउंट भेटलं थोडंसं 5%. थोडं तर आपला बेनिफिट आहे. आता आपण चाललो आहे फोटो पॉईंटवर. तर इथे आता फोटो काढण्यासाठी आपण चाललो आहे फोटो पॉईंटवर. तर चला आता आपण जाऊया आणि तिथले व्ह्यू पण तुम्ही बघू शकता. आता आपण पोचलो इको पॉईंटवर. इथे तुम्ही चार्टमध्ये बघू शकता बोटिंग चार्जेस किती आहेत ते. तर इथे आपण थोडा वेळ थांबतो आणि पुढे जाण्यासाठी निघतोय. आता आपण आलो निलगिरी थार बघण्यासाठी. हे बघा इथे असे असतात निलगिरी थार. तर त्याला आता आम्ही तुम्हाला वरती जाऊन दाखवतो. हे बघा आता आपण नील थार बघण्यासाठी आलेलो आहे. ट्रेकिंग करतोय. बसमधून आलेलो आहे आपण. तुम्हाला बस पण दाखवली मी. तेव्हा खाली आपण उतरलो. आता हे ट्रेकिंग करत करत वरती चाललो आहे. तर पाऊस पण पडतोय. तर आम्ही ठिकाणी रेनकोटसुद्धा घातला आहे. तर बघू आता नील थार दिसते का नाही दिसते. कारण त्या पावसामध्ये त्या थोडं जंगलामध्ये जातात. त्यामुळं माहिती नाही आम्हाला दिसेल की नाही दिसेल. तर जरा आता आपण बघूया दिसते का आपल्याला. तर नाही तुम्हाला इथे येईल ना, तुम्हाला वरती असं दिसणार, तुम्हाला असं बघू पण नाही वाटत.
बघू शकता तुम्ही क्लाउड. होय. पाऊस आहे इकडे पण आम्ही रेनकोट घातलाय. गाईस आता आपण इकडे आलेलो निलगिरी थाळ बघण्यासाठी. त्यामुळे आम्ही रेनकोट पण घातलाय. खूप पाऊस पडतोय. त्यासाठी आम्हाला एक ठिकाणी दिसली निलगिरी थाळ, पण ती खूप जरा लांब होती. तर आम्हाला असं वाटलं की आम्ही वर टॉपला जाऊ तर इकडे दिसेल, पण आता इकडे नाही दिसली. आम्हाला खाली दिसली, पण आम्ही तिथे व्हिडिओ घेतली नाही तिथे. तर चला आता आम्हाला कुठं परत जाताना दिसली रस्त्याला ते तुम्हाला दाखवतो. आम्हाला नीलथार दिसलेली आहे. थोडी लांब आहे, धुक्यामुळे ती कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही, पण फायनली आम्हाला नीलथार दिसली आहे. खूप पाऊस आहे. मला एवढी थंडी लागते की मी रेनकोटच्या आतमध्येच हात घातलाय. बघू शकता माझे हात पण नाही. रेनकोटच्या आतमध्ये हात घातलाय. बिचाऱ्याची टी शर्ट काय आणलेलं आपण लिहून